पाकिस्तान पाकिस्तान भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. म्हणजे येतात सफरचंद विकणार नाही. काय ते प्रकरण होतं ना, आता तुम्हाला पाकिस्तान मधनं धमकीचा कॉल आलाय, काय सगळे प्रकरण? 4 दिवसापूर्वी साधारणपणे मी बायकॉट टर्की हा ट्रेंड चालू केला. त्याचे हळूहळू पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर पडत अख्ख्या भारतभर पडले. म्हणजे JNU, उदयपूर असो, हिमाचल असो किंवा आपल्या ठाण्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदेंनी पण त्याचं हे केलं की टर्कीचं कुठलं इंडस्ट्री आम्ही येऊन देणार नाही. त्याच्यानंतर हा ट्रेंड चालूच होता. नंतर आज सकाळी मला 9:15 दरम्यान एक अननोन नंबरवरनं 7 मिस कॉल आले. ते व्हॉट्सअप कॉल होते, त्यामुळे काय मला लक्षात नाही आलं. पण नंतर त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकलं तर त्याच्यात त्यांनी धमकी दिली होती, म्हणजे मला धमकी दिली होती, हिंदुस्थानींना धमकी दिली होती आणि थोडी गलिच्छ भाषा वापरली होती. मग त्याच्यानंतर मी पण एक रेकॉर्डिंग करून त्याला पाठवलं. मग मी पण त्याला सांगितलं की बाबा मी एकटा नाही, माझ्या मागे 140 कोटी जनता आहे, तुला काय करायचं ते कर म्हणून. सर मग आता तुम्ही ह्या धमकीनंतर पोलीस आयुक्तांची भेट घेतल्या, काय तुम्ही तक्रार दाखल केली आणि पोलिसांकडून तुम्हाला काय सांगितलं? पोलिसांना इथं CPNकडे मी आलो सकाळी. मग त्यांनी सांगितलं की मी निवेदन दिलं की असं ह्या नंबरवरनं फोन आला. मग ते म्हणले की सायबरमधनं आम्ही चौकशी करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय असेल ते कळवतो. तुम्ही तक्रार दाखल केली? हां, नेमकी काय स्वरूपात आली होती तुम्हाला? त्यांनी धमकी मला असं मारण्याची आणि हिंदुस्थानी लोकांना आम्ही संपवण्याची पूर्ण भाषा केली की तुम्ही पाकिस्तान आणि टर्कीचं तुम्ही काही करू शकत नाही म्हणून असं तो बोलवा. शिवीगाळ पण केली तुम्हाला? हां. आता पोलिसांनी काय म्हणलं? नाही म्हणले आता फोन आला ना तर उचलू नका. हां.